दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। 2 जानेवारी 1961 रोजी पोलीस दलाला झेंडा प्रदान केला गेला। तेव्हापासून 2 जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो। सप्ताहभर रेझिंग डे साजरा केला जातोय। यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन केलं गेलं। 2 जानेवारी ते 8 जानेवारी कालावधीत पोलीस दिनाच्या निमित्तानं पोलिसांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहरातील महिलांना पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करून त्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती दिली। तर यावेळी पोलीस शस्त्र कसं हाताळतात याची माहिती महिलांना करून दिली गेली। पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं याची माहिती संगमनेर शहरातील महिलांनी घेतली। पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिलांना मार्गदर्शन केलंय। समाजामध्ये महिलांविषयी आदर निर्माण व्हावा, त्याचबरोबर अत्याचारित महिलेला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून महिलांनी पुढे आलं पाहिजे, असं मनोगतही पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी व्यक्त केलंय। भारताच्या पहिला महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीच्या लेकींची आई सावित्री यांचा जन्मदिवस आहे। योगायोगाने आमचा पोलीस रेझिंग डे असतो तो पण याच कालावधीमध्ये असतो आणि मग या निमित्ताने सावित्रीबाईंना वंदन करणे आणि महिलांना कुठेतरी जागरूक करणे, महिलांच्या काही समजून घेणे या विषयावरती करण्यासाठी आमचं दरवर्षीचं एक नियोजित असतं कार्यक्रमाचं। आणि माझे एक मित्र आहेत, त्यांच्याशी बोलताना मी त्यांना सहज विचारलं की असं एक कार्यक्रमाचं नियोजन आहे। पोलीस स्टेशनला असं एक म्हटलं जातं सर्वसामान्यपणे, तुमच्यासारख्याच्या मनामध्ये असतं की शहाण्याने कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची काही चढू नये, पण मी असं मताचं आहे की तुम्ही उलट पोलीस स्टेशनला वर्षातून एकदा आलं पाहिजे। तुम्हाला पोलीस स्टेशनची भीती कमी झाली पाहिजे। पोलीस स्टेशनला काय काम चालतं, पोलीस स्टेशनमध्ये कामकाज कसं चालतं, पोलीस लोक किंवा पोलीस महिला पुरुष असतील यांच्या कामाची पद्धत कशी असते आणि हे लोक नक्की काय करतात तुम्हाला ते माहीत पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की पोलीस स्टेशनला जायची वेळ कुणावर येऊ नये, परंतु जर पोलीस स्टेशनला जायची वेळ आली तर काय करावे, कुणाला भेटावं, तक्रार द्यायची असते। पोलीस स्टेशनला तर कुणी हारगुच्छ सत्काराला येत नाही, असं कधीतरी आपण येतो, पण पोलीस स्टेशनला यायचं म्हणजे काहीतरी घडलेलं आहे, काहीतरी वाईट झालेलं आहे, तुम्हाला काहीतरी त्रास झालेला आहे आणि म्हणून तुम्ही येत आहेत, तर मग तक्रार करायची। तर तक्रार कुठे करा, कुणाकडे तक्रार दिली पाहिजे, नक्की कुणाला भेटायचं, असं नको व्हायला मी तिथे गेले पोलीस स्टेशनला पण कुणाला भेटावं मला कळलंच नाही आणि कारण कुणाला सांगायचं मला समजलं नाही, असं नको व्हायला। म्हणून महिला मुलींमध्ये, शिक्षकांमध्ये, मुलांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने हा सप्ताहभर कार्यक्रम केला जातो। तर तुम्हाला आता आम्ही पोलीस स्टेशन दाखवणार आहोत, पोलीस स्टेशनचं कामकाज दाखवणार आहोत। तर तुम्ही तक्रार द्यायला आल्यानंतर पोलीस स्टेशनला कुणाकडे जावं, काय तक्रार करावी, तक्रारीचं स्वरूप सांगताना कसं सांगावं, महत्त्वाचे मुद्दे काय असतात, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देणं हा उद्देश आहे। हे आपल्या माता भगिनी पोलीस स्टेशनला येतात, त्या मुळात शोषित असतात, पीडित असतात, खूप साऱ्या भीतीच्या याच्या तिथं येतात आणि त्यांना थोडीशी सहानुभूतीची अपेक्षा असते की त्यांनी आमच्या बंधूंकडनं भगिनीकडनं मिळावी, ही खूप अपेक्षा असते। ह्या सगळ्याचं हे करून आपण हा एक छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि कधी बऱ्याचदा नियोजित कार्यक्रमापेक्षा अनियोजित कार्यक्रम खूप छान होतात असं मला वाटतं आणि हा आपला कार्यक्रम नक्कीच खूप सुंदर होणार आहे। ऑलरेडी कार्यक्रमाची वेळ 11ची होती, त्याच्यानंतर पण 12, 12:15 होत आले, सरांना पण उशीर होते आपल्यामुळं पुन्हा शासकीय कामामध्ये व्यत्यय येणं हे खरं तर आपल्यासाठी खूप दुर्भाग्याचं आहे। यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये कामकाज कसं चालतं याची माहिती शहरातील महिलांना दिली। या कार्यक्रमाला संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस यांची उपस्थिती होती। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय,
जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.